राऊंडची सेकंड मॅच आमदार चषक 2026 कर्जत खेलापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्रशेठ थोरवे यांच्या नावानं चालू असलेली स्पर्धा आमदार चषक 2026 पाचवी रात्र या स्पर्धेतील पाचव्या रात्रीमध्ये सेकंड राऊंडची सेकंड मॅच एकीकडे तलपे वडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आदर्श वांगणी. हो, पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला, थोडासा खाली ठेवला, कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहताय. सागर लदगे ऑन स्ट्राईक ॲट डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचला. आणखीन एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल अच्छा या रात्रीमध्ये. तलपे वडवली टीमनं मागच्या मॅचमध्ये 88 धावा बनवल्या होत्या. हो, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. एसटी रक्षक बीट झाले, दोनही फ्लाइंग स्लिपला बीट करत बॉल चालला सरळ सीमा रेषा पार, चौका. कट करण्याचा प्रयत्न, 4 धावा धाव फलकावरती. सफल झाले, जागा बनवले स्ट्रोक साठी. आपलातून स्ट्रोक, बॉल चालला डीप स्क्वेअर सीमा पार. यावेळी येतोय सागर लदगे यांच्या बॅट मधून षटकार. दहा धावा धाव फलकावरती 3 बॉल मध्ये. ओ, फटका चांगलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. सागर लदगेचा वार, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, मिळतील धावा 4, चौकार. डीजे जरा माहोल क्रिएट करा, शांतता नको, शांतता संयम आणि मग कार्यक्रम. ओ, फटका लॉंग ऑफला, फिल्डर आहे तो वेल जज, पकडली एक कॅच आणि इथून मात्र पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या तलपे वडवली टीमला. सागर लदगे आउट. डॉट बॉल न इथून आपण पाहता षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलकावरती आल्यात तलपे वडवली टीमच्या. 14 विकेट आली. 1 सागर लदगे निकताच बाद झालेत आणि आता निनाद कराले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला अगदी आपण पाहताय क्रिकेटचं धुमसान पाहायला मिळेल आमदार चषक 2026च्या माध्यमातून. उद्या कर्जत नगरीमध्ये, आपल्या कर्जत विभागामध्ये, नेरळ परिसरामध्ये, दामतच्या मैदानावरती रायगड आणि ठाण्यामधील सगळ्यात दिग्गज, रायगड ठाणे पालघर विभागामधून सगळे दिग्गज संघ तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. पहिली मॅच स्वर्गीय आर्यन 11 सुशांत रायडर आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 मांडा, सल्लू 11 बामण डोंगरी त्यांच्या विरोधामध्ये RCC पेठ, फरान 11 टेंबिवली त्यांच्या विरोधामध्ये गोरसई ब, साई सिद्धी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये गोरेगाव.
क्रिकेटची रणधुमाली, क्रिकेटचा महासंग्राम उद्याच्या रात्रीमध्ये जरूर पाहायला मिळेल. उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनश्च एकदा या दामदनगरीमध्ये बाबू शहा यांचा आवाज, दशरथ पाटील यांचा आवाज उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. आणि मग ती मजा समालोचकातली. ओफ, बॉल आणखीन एक चांगला पाहायला मिळतो. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि इथून डॉट बॉलच पाहायला मिळतोय. ओम गोलंदाजी मार्क वरती जबरदस्त कामगिरी करतात. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाले. 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्या पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर ओमनं 2 डॉट बॉलच फेकलेत शुभमच्या विरोधामध्ये. काय खेळला होता शुभम मागच्या मॅचमध्ये. आता मात्र थोडासा बॅकफूट वरती कमी गतीने टाकलाय. बॅक ऑफ द हँड, स्लोवर पद्धतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन पाहायला मिळतीये गोलंदाज ओमची. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर फलंदाज शुभम सफल झाले होते आणि त्यांना मात्र फॉलो करत असताना आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल इथून आपण पाहताय. धावसंख्या 14. ओ फटका शुभमचा, जितक्या वेगाने टाकला होता तितक्याच वेगाने प्रत्युत्तर केलाय. बॉल चाललाय ओव्हर द बॉलर हेड, सीमा रेषेच्या पलीकडे. शुभमचा बॅटमधून षटकार. कडक सॉंग. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली आहे. 20 धावा धाव फलकावरती झाल्यात. ओ फटका आणखीन एक चांगला. स्टँड अँड डिस्पॅच. सव्वीस धावा धाव फलकावरती. डॉट बॉल आले होते, प्रेशर झालं होतं तर रिलीज करत असताना ओ लोवर फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अगदी फुलटॉस बॉलला करताना तो ब्लॉक होल मध्ये करून घेतला आणि इथून मात्र डॉट बॉलने षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धाव फलकावरती 26 आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 14, या ओव्हरमध्ये आल्या धावा 12. एकंदरीत धावा धाव फलकावरती 26. 4 ओव्हरची मॅच आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण या ठिकाणी पाहता. चांगली मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळतीये. एकीकडे तुम्ही पाहता आदर्श वांगणी, जो खऱ्या अर्थानं वांगणी बदलापूर विभागामधून आपल्याला या दामदनगरीमध्ये दामदच्या मैदानावरती अहमदाबाद चषक 2026 मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणि त्यांच्याच विरोधामध्ये अगदी आपण पाहताय याच परिसरामधील संघ आपल्या कर्जत विभागामधील तलपे वडवली या 2 संघांमध्ये रणसंग्राम सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे लाऊड अपील आणि इथून मात्र अगदी आपण पाहताय फलंदाज बाद होतील ते शुभम. लेग बिफोर साठी अपील लाऊड होती परंतु पंचांनी ती फेटाळली आणि शुभम 9 सेकंड वरती इतक्या वेगाने निघाले होते आणि मात्र त्यांना परतीचा प्रवास करताच आला नाहीये. शुभम आउट.
लोअर फुल टच बॉल ऑन साइडला फिल्डर आहेत जज करतात. वेल जजमेंट. पकडली एक कॅच, आणखीन एक विकेट. एका पाठोपाठ एक धक्के दिले जात आहेत तलपे वडोली टीमला. तुच्छल आयामय परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला तलपे वडोली टीमची. धक्का क्रमांक 4, 26 या धावसंख्येवरती. मागच्या मार्च मध्ये टार्गेट सेट करत असताना 88 धावा बनवल्या होत्या. 89 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं होतं. परंतु आता या मॅच मध्ये आदर्श वांगणी टीमच्या अगेन्स्ट आपण पाहता थोडेसे पाठीमागे राहिलेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 26 धावा धाव फलक्यावरती आहेत. धावा जरूर आल्यात परंतु प्रत्येक फलंदाजाला तो मोठा फटका मारायचाच आहे आणि तिथून मात्र ते अपयश सातत्यानं आलं. शुभमची आलेली रनआउटची विकेट ती खऱ्या अर्थाने या मॅचचं टर्निंग पॉईंट ठरू शकते का, हा देखील प्रश्न आता सर्वांना पडून राहिला. कारण की शुभम ज्या फ्लोने खेळत होता, शुभमच्या बॅटवरती बॉल व्यवस्थित येत होता, त्याला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलं. आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता निनाद कराले मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, तो देखील अगदी लगेच दुसऱ्याच बॉलवरती बाद झाला. प्रेम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 9 सेकंडवरती संकेत. ओ प्रेमचा हा फटका ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला. फिल्डर त्या ठिकाणी फील्ड करतील तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळते. चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक आपल्याला आदर्श वांगणी टीम कडनं पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 27, किमान 40 किंवा त्याच्यापेक्षा अधिक या धाव फलक्यावरती जर आला तर मात्र या मॅचला मजा येईल. आणि मात्र ती धावसंख्या त्या ठिकाणी अगदी आपण पाहता ती फायटिंग टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 27 धाव फलक्यावरती. शेवटचा बॉल रोशन यांचा. ओ आउटसाइड लेग स्टंप, परफेक्ट यॉर्कर. विकेट क्रमांक 5 या षटकामध्ये मिळाली आहे रोशन जाधव यांना. तिसरी विकेट. फलंदाज संकेत आउट.
फटका बॅक टू द बॉलर. डीप मध्ये चाललाय, फिल्डर आलेत वेगानं. काय धावलेत फिल्डर आपण पाहता. एकच जावेतून देखील पाहायला मिळते. 28 जावा. 28 जावा धाव फलकावरती आहेत. शेवटचं षटक पियुष गोलंदाजी मार्क होते आपण पाहता आदर्श बांगणी टीम कडून. ओ पियुषचा पहिला बॉल फेस करत असताना दांडी गुल, फलंदाज बाद. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून आपण पाहता आणखीन एक विकेट पाहायला मिळेल. विकेट देखील बाद होतील रनआउटच्या स्वरूपामध्ये. साईक खऱ्या अर्थानं ठेवायचे प्रेमला स्वतःकडे. उर्वरित जे काही चेंडू आहे ते आता मात्र प्रेमलाच खेळायचं आहे. प्रेमनं जर का एखाद दोन मोठे फटके मारले तर फायटिंग टोटल इथून आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतील आणि त्यासाठी मात्र प्रेमने स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. महेंद्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. ज्या टीमनं 89 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं होतं तीच टीम धावसंख्या 29. 29 धावा धाव फलकावरती आहेत. 30 धावा धाव फलकावरती आहेत. माफी असावी, 30 धावा धाव फलकावरती आहेत. आणि आता या षटकातील आपण पाहतो शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल दोन बॉल एकच बॉल बाकी आहे सर. एक डेड बॉल आहे सर. एक डेड बॉल आहे. एक डेड बॉल आहे. एक डेड बॉल आहे सर. डेड बॉल आहे. 4च बॉल झालेत. एक डेड बॉल आहे सर. ओ चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय बॉल. अगदी यष्टीरक्षकाकडे निघालाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय.
29 29. धाबा धाव फलकावरती आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलंय, चेक केलं जात आहे. सर अगोदर 1 बाउन्स दिलं होतं का? नाही, मग आता 1 बाउन्स आहे. बरोबर ना? 1 बाउन्स. चांगला बॉल अगदी आपण पाहता नाकाच्या समोरून परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. पियुष दलवी फुल टॉसच दिलाय, फुल टोल वसूल केलाय. बॉल लॉंग ऑफ सीमा पार, आउट ऑफ द पार्क. भव्य षटकार. सन्मान्य विठ्ठल गवली कोल्हारे यांच्याकडून वडवली टीम साठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तलपे वडवले टीमनं दाबा बनवला. त्या मात्र 35-35 आणि टार्गेट ठेवलंय. ते आता मात्र 24 बॉल मध्ये 36 धाव संख्येचं 36चं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय गोलंदाज तलपे वडवली टीम कडनं प्रेम गोलंदाजी मार्क वरती आणि सॅकिंग एंड वरती अखिलेश नॉट सेकंड वरती आपण पाहताय फलंदाज. पहिला बॉल लाऊड अपील केली आहे, लाऊड अपील केली आहे.
पंचांकडे अगदी आपण पाहता पंच अगदी जागेवरती शांत उभे स्तब्ध उभे आहेत. माहितीये पंचांना बॅट बॉलचा तो संपर्क झालाच नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहायला गेलं तर सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल प्रेमने इथून डॉट बॉल टाकलाय. जरी धाबा आमच्याकडे कमी असतील तरी देखील या धावसंख्येचा बचाव आम्ही करू शकतो हेच सांगणारा बॉल. हो राऊंड विकेटने पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील केली जाते. आणखीन एक डॉट बॉलच इथून पाहायला मिळतोय. ती डॉमिनेट करतायत गोलंदाज प्रेम विपक्ष टीमला आदर्श वागणी टीमला. सॅकिंग एंडवरती अखिलेश ज्या अखिलेशनं याच मैदानावरती गतवर्षी मॅन ऑफ दी सिरीजची बाईक मात्र मिळवली होती. तो अखिलेश आता प्रेमच्या विरोधामध्ये बॅक टू बॅक 2 डॉट बॉल खेळून काढतोय. काय बॅटिंग केली होती अखिलेशनं. पनवेल विभागामधून अगदी आपण पाहताय चिखले संघ याच मैदानावरती त्यांच्या विरोधामध्ये खेळत होता आणि त्याच संघाच्या विरोधामध्ये मारलेलं ते अर्धशतक. आणखीन एक चांगला बॉल आणखीन एक डॉट बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवला वेगानं टाकलाय प्रचंड वेगानं. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. तीनही बॉलचं ॲनालिसिस करायला गेलो ना तर तीनही बॉलचे टप्पे आणि तीनही बॉलची व्हेरिएशन तीनही बॉलचा पेस हा मात्र वेगळाच पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग करतात प्रेम. हो चांगला बॉल आणखीन एक पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. वेगानं बॅट जरूर फिरली जाते परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होतच नाहीये. जणू काय त्यांच्यातलं ते नातच सुटलंय असं चित्र आता मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट झालंय. चांगली बॉलिंग करतात प्रेम. राऊंड द विकेटना लेफ्टी बॅटरसाठी अँगल क्रिएट करण्याचं काम करतात. तो अँगल इथून क्रिएट होतो. चांगली बॉलिंग चालू आहे लेफ्टी बॅटरसाठी. अगदी आपण पाहता ऑफ कटर आतमध्ये येतोय कधी बाहेर निघतोय. मिश्रणामध्ये गोलंदाजी चालू आहे प्रेमची. हो स्विच हिट केला याच फटक्यासाठी. अगदी आपण पाहतो ते प्रयत्न चालू होते आणि अखेर प्रयत्नांना यश आलंय. बॉल सीमा पा चौकार. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय फिल्डर त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय. बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट फिल्डर त्या ठिकाणी होते परंतु त्यांच्या हातातून बॉल निसटला डीप मध्ये गेला. तोपर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर एक सिंगल आली आहे. एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती आल्यात 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आदर्श वागणी टीमच्या त्या मात्र 5. काय जबरदस्त बॉलिंग केली आहे गोलंदाज प्रेमनं. अखिलेश सारख्या फलंदाजाला थांबवण्याची ताकद दाखवली आहे. त्याच्या समोर आपण पाहता ते गोलंदाजीतील दादागिरीच प्रस्थापित केली आहे. 1 ओव्हरमध्ये 5 आल्यात. 18 मध्ये अजूनही 31 बनवायचे आहेत. संकेत ना बॉलर. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल आणि गोलंदाज संकेत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरमध्ये फिल्डिंगची व्यूहरचना फिल्डिंग खऱ्या अर्थानं सेट केली जाते. सागर लदगे वेल एक्सपिरियन्स प्लेयर्स स्क्वॉडमध्ये आणि त्यांना माहिती आहे खऱ्या अर्थानं फिल्डिंग कशा रीतीनं सेट करायची आहे. बरोबर अगदी अटॅकिंग फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट करत असताना लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये ती प्लॅनिंग करायची आहे आणि मात्र गोलंदाजांना देखील तसेच कानमंत्र दिले जातात. इथून मात्र गोलंदाजी कशा रीतीनं करायची आहे. सातत्यानं फिल्डरची अगदी आपण पाहताय चेंजेस होताना पाहायला मिळतात परंतु ते चेंजेस करत असताना वेळ जास्त घेतला जातो याचं देखील भान ठेवा. संकेत निघालेत समोर अखिलेश.
ओ अखिलेशसाठी पहिला बॉल खोदून काढलाय, लॉंग ऑफ मध्ये चाललाय, फिल्डर आहेत, मिळेल फक्त सिंगलच. सिंगलनं डावफलक जाऊन पोहोचते 6. सिंगल डबलनं जास्त काही फरक पडणार नाहीये. ते तलपे वडवली टीमला 2 मॅच जिंकलात जे के शेलू टीमनं. आणि अगदी आपण पाहता आमदार चषक 2026चा त्या क्वार्टर फायनलमध्ये, म्हणजे या स्पर्धेची 5वी क्वार्टर फायनल आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. जे के शेलू टीम आणि तिच्या सोबत तिच्या विरोधामध्ये कोणती टीम आपल्याला या दोन टीम मधनं पाहायला मिळेल. फटका मिस टायमिंग. फिल्डर आहेत सागर लदगे, प्रयत्न केला परंतु अगदी आपण पाहताय त्यांच्यापासून दूर राहिलाय. आणि तोपर्यंत अगदी इथून मात्र धाव कंप्लीट झाली आहे, ती फक्त एकच सिंगल धाव आली आहे. संघर्ष खऱ्या अर्थानं करायला लागतोय. अगदी पहिल्या सत्रामध्ये जर नितेश सर पाहायला गेले तर भरघोस धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु जसं अगदी आपण पाहता सत्र पुढे चाललंय तसं तसं ड्यू फॅक्टर आता वाढायला सुरुवात झाली आहे. ओ फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत, पकडली कॅच, पहिली विकेट येते. आदर्श वागणी टीमची फलंदाजीतून बाद होतील अखिलेश. अर्थानं आपण पाहताना की तो दबावामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळ करत होते, बॅटवरती व्यवस्थित बॉल येत नव्हता. अगदी आपण पाहतो तो सुरुवातीपासूनच स्ट्रगल चालू होता, तो प्रेशरच त्यांच्यावरती झाला होता. त्या प्रेशर मधून स्वतःला आणि टीमला देखील बाहेर काढायचं होतं आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र कदाचित तो प्लॅन फसला आणि इथून मात्र त्यांची विकेट पाहायला मिळते. पहिली विकेट आली आहे 7 या धावसंख्येवरती आदर्श बांगणी टीमची. पहिला आदरा मिळाला आणि आता मात्र नवीन फलंदाज रोहन जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी अप्रतिम गोलंदाजी केली होती रोहन जाधव यांनी. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन समीकरण पूर्णपणे बदललंय. 15 बॉल 29 या धावसंख्येवरती आता मात्र ते इक्वेशन येऊन ठेपलंय. जास्त वेळ घेऊ नका, वेळ फार कमी आहे, कारण की अगदी जर पाहायला गेलं तर 1:45 वाजलेत. सेकंड राऊंडची मॅच चालू आहे, अजूनही एक मॅच बाकी आहे. संकेत स्पर्धेमध्ये 2 आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळाल्यात. या स्पर्धेचा नियमच आहे, ज्यावेळी मॅच टाय होईल, बरोबरी सुटेल, त्यावेळी सुपर ओव्हर. हो फटका रोहन जाधवचा ऑन साइडला, वाडिस लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. षटकार आलाय, षटकारानं धावसंख्या 13. ओ फटका ऑन साइडला, पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. ओ चुकी झाली आहे, पहिली कंप्लीट झाली आहे. वेगानं सेकंडचा कॉल. ओ फलंदाज फोसलेत, फेकी थोडीशी उशिराने झाली. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 वरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत 10 धाबा खर्च केल्यात. गोलंदाज संकेतनं विकेट 1 मिळवली आहे. विकेट आल्यानंतर खऱ्या अर्थानं आत्मविश्वास वाढला होता गोलंदाज संकेतचा, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रोशन जाधव आले 3ऱ्या क्रमांकावरती. विकेट गेले त्याचा कोणताही मात्र दबाव नाही आहे. अगदी आपण पाहताय आल्या आल्या तो षटकार संकेतच्या विरोधामध्ये सेट गोलंदाजालाच थेट त्याची दिशा बदलवली आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. हे असं क्रिकेटचं प्रेशर. ज्यावेळी डॉट बॉल येत होते, विकेट्स येत होत्या, त्यावेळी अगदी आपण पाहताय चांगली बॉलिंग चालू होती, परंतु एक मोठा फटका आल्यानंतर ती व्हेरिएशनच बदलले. हो चांगला बॉल, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 2 ओव्हर समाप्त झाल्यात. धावा धावफलकावरती आल्यात त्या म्हणजे 16.
आता 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 20. 12 फलक्यावरती विकेट आली आहे एक. आता 12 मध्ये 20 धाव संख्येची आवश्यकता आहे. बारा मध्ये 16 धावा धाव फलक्यावरती आल्यात. आता 12 बॉल मध्ये 20 धाव संख्येची आवश्यकता आहे. निनाद कराले गोलंदाजी मार्क वरती. हो, निनादचा पहिला बॉल ऑन साईडला स्केअर केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. ओ बॉल आता तो निसटला. सेकंडचा कॉल आणि इथून मात्र विकेटची शक्यता, परंतु 9 सेकंड वरती कोण नाहीये. 2 धावा. दोन धावा इथून कंप्लीट झाल्यात. सिंगल धाव कंप्लीट झाली होती. निनाद कराले अगदी आपण पाहता एस्टर्न पासून दूर उभे राहिले. जर एस्टर्न जवळ उभे असते तर कदाचित मात्र विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली असती. ओ फटका, मिस टायमिंग फिल्डर आहे तो पकडले कॅच. मिळाली आहे निनाद करालेला विकेट. फलंदाज तेजस पडवल बाद. ओम देशमुख आउट.
बॅक टू बॅक विकेट इथे आपण पाहता आदर्श वांगणी टीमच्या दोन हादरे अगदी आपण पाहता बॅक टू बॅक दिलेत गोलंदाज निनाद करालेनं 3 बॉल मध्ये 2 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवल्यात बहुमूल्य विकेट तुषार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी तुषारसाठी हा बॉल अपील केली जाते आणि इथून पंच सांगतायत की मात्र लेग बाईटची ती सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल धाव आली आहे सिंगल ना धाव फलक आता जाऊन पोहोचतोय ते मात्र 19 वरती आता मात्र 8 बॉल आणि 17 धावसंख्येची आवश्यकता आहे कमी धावसंख्या ज्या वेळी अगदी आपण पाहताय स्कोरबोर्ड वरती असं त्या वेळी त्या मॅचेस या निर्णायकच राहिल्यात शेवटच्या बॉल पर्यंतच अगदी त्या मॅचचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्यातीलच एक मॅच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते तलपे बडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आदर्श वांगणी या दोन टीम दरम्यान फुल टॉस दिलाय समोरच्या दिशेनं फोर्स केलाय सागर लदगे पकडले कॅच आणखीन एक विकेट एका ओव्हर मध्ये 3 विकेट्स मिळवल्यात 2 धावा देत डीजे मास्टर आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणखीन एक चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं देखील समाप्त झालंय सक्सेसफुल षटक यशस्वी षटक निनाद कराले यांचं आपल्याला पाहायला मिळालं आता 6 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे 6 बॉल 16 धावसंख्येची गरज 36चं टार्गेट असताना 3 ओव्हर मध्ये 20 धावा आल्यात चांगलं कमबॅक पाहायला मिळालं निनाद कराले यांचं 6-16 6 बॉल 16 हव्यात काय एकोणवीस धावा झाल्यात 19 आणि 6 बॉल मध्ये आता बनवायचे त्या 17 6 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता आहे सहा बॉल 17ची आवश्यकता आहे गोलंदाजी मार्क होते आपण पाहता गणेश शेवटचं षटक गणेश यांच्याकडे सोपवलंय 6 मध्ये 17 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी समोर आपण पाहताय तुषार 9 सेकंड वरती गणेशचा पहिला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न संधी आणि मात्र ती संधीचं सोनच झालंय विकेट आली आहे फुलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये आता 5 बॉल आणि 17 धावसंख्येची आवश्यकता पडल्यानंतर बॉल थोडासा डीप होत होता यष्टीरक्षकाकडनं निसटला त्यानंतर मात्र ती धाव घेण्याचा प्रयत्न ऑलमोस्ट अगदी आपण पाहता अगदी पोहोचले होते परंतु पॉपिंग क्रीज पासून थोडेसे दूर राहिले आणि मात्र तिथून विकेट आपल्याला पाहायला मिळते विकेट आली आहे 5 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता आहे 5 बॉल 17 नवीन फलंदाज अरुण
पुरुषोत्तम. ओ आल्या आल्या स्ट्राईक सोटाकडे का ठेवली ते दाखवलंय, दम टाकलाय. बॉल सीमा पार, षटकार. चार बॉल 11ची आवश्यकता. दम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय पुरुषोत्तम यादव यांनी षटकार ठोकलाय. हो यावेळी चांगला बॉल. यावेळी अगदी आपण पाहतोय लाईन थोडीशी पाठीमागे केली आहे. तिथून मात्र बॉल टेक ऑफ करत असताना पुढे निघाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉल 11. पुनश्च एकदा या स्पर्धेतील तिसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? या स्पर्धेमध्ये 2 सुपर ओव्हर तर आपण पाहिलात, आता तिसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? 3 बॉल 11. ओ फटका. इथून आपण पाहताय गॅप मध्ये चाललाय ज्ञानेश्वर कदम. कॅच ड्रॉप. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 मध्ये बनवायच्या आहेत 9 धावा. 2 बॉल 9 धाव संख्या. 8 आला तर मास ट्राय होईल. आणि मात्र या स्पर्धेतील आमदार चषक 2026 मधील तिसरी सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. ओ फटका. लॉंग ऑन सीमा पार. हाय यूज ब्युटिफुल सिक्सर. एक बॉल आणि आता 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. आमदार चषक 2026 मधील तिसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? हो चांगला बॉल. इथून आपण पाहता एक धाव कंप्लीट झाली आहे. सेकंड साठी कॉल दिला जातोय. सेकंड डाव इथून कंप्लीट होईल का? परंतु फलंदाज सेकंड डाव साठी मात्र बाद आहे. ज्या अर्थातच एकच धाव कंप्लीट केली आहे. 2 धाब्यानं विजय संपादित केला तलपे बडवली टीमनं. आणि मात्र या स्पर्धेतील आजच्या 5व्या रात्रीतील क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे ती तलपे बडवली टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बॉलिंग करत असताना फक्त 2 धावा दिल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट मिळवल्या तो निनाद कराले ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. युटर्न दिलं सामन्याला. मार्चला मात्र युटर्न दिलं आणि मात्र आपली मॅच आपल्या खिशामध्ये टाकली आहे. तो निनाद कराले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या जे के शेलू टीमचे कर्णधार आपण टॉस साठी आणि तलपे बडवली टीमचे कर्णधार आपण देखील टॉस साठी या.